नमस्कार. मागच्या वेळी आपण यान मार्सलेकच्या त्या गूढ व्यक्तिमत्वावर आणि तो कसा अचानक गायब झाला यावर बरीच चर्चा केली होती. पण त्याच्या कहाणीतले अनेक पैलू अजून उलगडायचे बाकी आहेत. अगदी बरोबर. आज आपण त्याच्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्या भूतकाळाच्या अजून जरा खोलवर जाऊया. हो, आपल्याकडे हॉट मनी एजंट ऑफ केऑस या पॉडकास्ट मालिकेतील 4थ्या भागाचे म्हणजे बॅक बेरिंग्सचे काही महत्वाचे संदर्भ आहेत. आपण 3ऱ्या भागाच्या पुढे जातोय आता. आणि या संदर्भांच्या मदतीने जसं जॉन लेकारे म्हणतो तसं मार्सलेकच्या भूतकाळातील बॅक बेरिंग्स म्हणजे काय म्हणतात त्याला धागेदोरे शोधायचा प्रयत्न करूया. बरोबर. मागच्या वेळी आपण जास्त करून त्याच्या कामावर, त्याच्या त्या संशयास्पद हालचालींवर बोललो. हो. आज आपलं ध्येय थोडं वेगळं आहे. म्हणजे बघा ना, आधी कॉर्पोरेट जगातला एक उगवता तारा, मग आर्थिक घोटाळ्यांचा सूत्रधार म्हणून नाव पुढे आलं. हो. च्या मागे खरा यान मार्सलेक कोण होता? काय असेल त्याची खरी प्रेरणा? हेच आपल्याला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी आपण त्याच्या संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांतून, त्यांच्या आठवणींमधून त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आणि सुरुवातच होते एका मोठ्या विरोधाभासाने, नाही का? त्याचं ते म्युनिकमधलं घर, प्रिन्सरेगेंटनस्ट्रासे इथलं. हो, ते घर म्हणजे केवळ त्याच्या थाटामाटामुळे नाही, तर ते कुठे होतं यामुळे पण खूप काही सांगून जातं. अगदी. म्हणजे रशियन वाणिज्य दूतावासाच्या एकदम समोर. आणि वर्षाचं भाडं किती? तब्बल 6,80,000 युरो. बापरे. आणि उंच वेलींनी झाकलेलं भक्कम कुंपण. म्हणजे विचार करा, एखादा गुप्तहेर ज्याचं कामच मुळी गुप्तता राखणं आहे, तो इतकं दर्शनीय आणि इतकं महागडं ठिकाण का निवडेल? हेच तर बुचकाळ्यात टाकणार आहे. यात काहीतरी म्हणजे हेतुपुरस्सर प्रदर्शनासारखं वाटतं. नक्कीच. हे त्याच्या एकूणच कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. तो जगाला काय दाखवू इच्छित होता? कदाचित हे धाडस असेल की अति आत्मविश्वास, की मग इतरांना गोंधळात टाकण्याची त्याची खेळी. त्याच्या या सगळ्या ओळखी, प्रतिष्ठित कंपनीचा सीईओ, मग पडद्यामागचा घोटाळेबाज आणि आता रशियन एजंट, या सगळ्याचा उलगडा करायचा असेल तर त्याच्या भूतकाळात डोकावणं गरजेचं आहे. आणि या घरात डोकावण्याची संधी मिळाली एका व्यक्तीला, ज्यांचं नाव आहे मिस्टर सॅम्ट. अर्थात हे त्यांचं खरं नाव नाहीये. हो, ते एक उच्चस्तरीय PR सल्लागार आहेत. म्हणजे ज्या कंपन्या संकटात सापडतात ना, त्यांना ते मदत करतात. अच्छा. वायरकार्डने त्यांना 2019 मध्ये कामावर घेतलं होतं, जेव्हा कंपनी अडचणीत होती. आणि मार्सलेक गायब झाल्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी त्यांनी त्या प्रिन्स रिगेंटन स्ट्रासेमधल्या घराला भेट दिली. आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती म्हणजे घरात शिरल्यावर? आणि घरात गेल्यावर त्यांना धक्काच बसला. घर जवळपास पूर्णपणे रिकामं केलं होतं. आता बघा, मार्सलेक तर फक्त 2 लहान बॅग घेऊन पळून गेला होता. हो की नाही? याचा अर्थ काय? त्याच्या जाण्यानंतर कोणीतरी अगदी शांतपणे येऊन घर रिकामं केलं होतं. म्हणजे हे सगळं खूपच प्लॅन केलेलं वाटतंय. घरातल्या वस्तू कशा होत्या त्यातून काही कळलं? घरातल्या वस्तू पण त्याच्या त्या गूढ व्यक्तिमत्वाचीच साक्ष देत होत्या. तिथे एक ध्वनिरोधक खोली होती, म्हणजे साऊंड प्रूफ रूम. साऊंड प्रूफ कशासाठी? तिथे म्हणे नियमितपणे छुपे मायक्रोफोन शोधण्यासाठी तपासणी केली जायची. म्हणजे एकतर त्याला स्वतःला पाळत ठेवल्याची भीती होती, किंवा मग तो अत्यंत गोपनीय संभाषणं तिथे करत असावा. दोन्ही शक्यता आहेत. आणि त्याची बेडरूम तर अजूनच विचित्र होती. झेब्रा पॅटर्नची सजावट होती सगळीकडे. जमिनीवर फक्त एक गादी आणि काळ्या पांढऱ्या रंगाचे बेड कव्हर. एखाद्या सिनेमातल्या विलनच्या ठिकाणासारखं. पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथलं एक मोठं वैद्यकीय कपाट. वैद्यकीय कपाट म्हणजे औषधं? हो, म्हणजे एक सामान्य दिसणारा दरवाजा होता, पण त्याच्या मागे चक्क 40 सेंटीमीटर खोल कपाटं होती. आणि ती अक्षरशः औषधांनी खचून भरलेली होती. विशेषतः रशियन औषधं खूप होती त्यात. रशियन औषधं? यावरून काय अंदाज बांधता येईल? 2 शक्यता दिसतात. एक तर त्याला जर्मनीच्या सार्वजनिक आरोग्य सेवेवर विश्वास नव्हता. ओके. किंवा मग त्याला स्वतःच्या नावानं कोणतंही प्रिस्क्रिप्शन नको होतं. म्हणजे त्याच्या आरोग्याबद्दल कोणतीही नोंद राहू नये. ही स्वतःची माहिती लपवण्याची कमालीची धडपड होती. आणि ते रशियन वाणिज्य दूतावास घरासमोरच होतं. अगदी. सामट्यांना तर भीती वाटली की या 2 इमारतींमध्ये एखादा गुप्त बोगदा वगैरे तर नसेल. हे सगळं मार्सलेकच्या त्या समांतर जगाकडे, त्याच्या रशियन संबंधांकडे थेट बोट दाखवत होता. सामट्यांनी मार्सलेकसोबत वायरकार्डमध्ये जवळपास 18 महिने काम केलं होतं, नाही का? खास करून जेव्हा फायनान्शियल टाइम्सची चौकशी सुरू होती. हो, अगदी जवळून काम केलं होतं त्यांनी. त्यांनी मार्सलेकच्या कामाच्या ठिकाणच्या व्यक्तिमत्वाचं जे वर्णन केलंय ते सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आणि विरोधाभासी आहे. अगदी. साम सांगतात की मार्सलेक कामावर अत्यंत फॉर्मल
आणि कमालीचा नम्र वागायचा. जसं एखाद्या उच्चभ्रू ऑस्ट्रियन हॉटेलमधला हेड वेटर असतो ना, त्याला जर्मनमध्ये ओबर केल्नर म्हणतात तसा. अच्छा. इतक्या अदवीने बोलायचा, जणू काही प्रत्येक गोष्टीत समोरच्यांची परवानगी घेतोय. आपली कृपा असेल तर मी आपल्याला एक कोक देऊ शकेन का, अशा थाटात. पण या औपचारिकतेमागे काहीतरी वेगळं होतं. हो ना, त्याला चॉकलेटचं प्रचंड वेड होतं. विशेषतः ते लिंट कॅरेज नावाचे छोटे चौकोनी चॉकलेट्स. हो, ते सोनेरी रॅपरवाले. अगदी तेच. त्याच्या ऑफिसमधली कचराकुंडी नेहमी त्या रॅपर्सनी भरलेली असायची. साम्ट म्हणतात की ते अनेकदा त्याच्यासाठी मिंट किंवा चॉकलेट्स घेऊन जायचे, जणू काय एखाद्या लहान मुलाला खुश करतायत. आणि त्याच्या ऑफिसमध्ये काय काय असायचं ते पण जरा विचित्रच होतं ना. खूपच. डोनाल्ड ट्रम्पचा एक लाईफ साईज कटआउट होता आणि रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या टोप्यांचा संग्रह. काय सांगताय? हे कोणाला माहीत होतं का ऑफिसमध्ये? नाही वाटत. एका सिनियर एक्झिक्युटिव्हने साम्टला सांगितलं की तो कधी मार्सलेकच्या ऑफिसमध्ये गेलाच नव्हता, म्हणजे इतरांना त्याच्या या खाजगी अवतारांबद्दल काहीच माहिती नसावी. ही दुहेरी प्रतिमा सांभाळण्याची त्याची धडपड कामाच्या ठिकाणी पण दिसायची का? म्हणजे ती अव्यवस्थेची गोष्ट. हो, बरोबर. बाहेरून अत्यंत टापटीप दिसायचा, पण आतमध्ये लपवलेली अव्यवस्था होती. त्याच्या एका खास कॉन्फरन्स रूममधल्या कपाटात म्हणे आठवडे साठलेले घाणेरडे कपडे आणि कपबशा सापडल्या. अय्या. त्यांना नंतर बुरशी पण आली होती. हे स्वच्छता कर्मचाऱ्याला चुकून सापडलं. हा विरोधाभास, बाहेरून अत्यंत व्यवस्थितपणाचा आव आणि आत असा निष्काळजीपणा, हा कदाचित त्याच्या दुहेरी आयुष्याचा किंवा व्यक्तिमत्वाचा एक छोटा नमुना होता. नक्कीच म्हणता येईल. तो एक दर्शनी भाग तयार करत होता, पण त्यामागे गोंधळ आणि गुप्तता होती. सॅम्टननी अजून एक आठवण सांगितली आहे. एकदा रात्री उशिरा मीटिंग संपल्यावर मार्सलेक त्यांना थांबवून ठेवून लेगोचा बॅटमोबाईल मॉडेल बनवत बसला होता. लेगोचं बॅटमोबाईल मीटिंग नंतर? हो, आणि त्याचवेळी त्याची गर्लफ्रेंड आणि वडील त्याला डिनरसाठी जवळपास 15-20 वेळा फोन करत होते, पण हा त्यांचे कॉल्स टाळत होता. यावरून त्याच्या जवळच्या नात्यांमधला तणाव आणि त्याचा तो एकलकोंडेपणा दिसून येतो. आणि मग पैशाचा मुद्दा? त्याचं राहणीमान त्याच्या पगाराशी अजिबात जुळत नव्हतं, असं सॅम्ट म्हणाले. अजिबात नाही. साम्ट सांगतात की एकदा ते एका उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये गेले होते. सामचं बिल 50 युरोपेक्षा कमी होतं, पण मार्सलेकचं बिल, ज्यात कॅव्हियार, ऑयस्टर, स्टेक, महागडी वाईन असं सगळं होतं, ते आलं तब्बल 720 युरो. बापरे. आणि ऐका तर, त्याने ते बिल 900 युरो देऊन चुकवलं, तेही रोख रकमेत, आणि वर मोठी टिप. कॅशमध्ये 720 युरो? हो. हे वागणं त्याच्या त्या कामासाठी वाहून घेतलेला नम्र सहकारी या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध होतं. तो म्युनिकमधल्या त्या टॉप 1% लोकांसारखं आयुष्य जगत होता. इतके पैसे कुठून येत होते त्याच्याकडे? हाच प्रश्न साम्ट यांना पण पडला होता. इतकंच नाही, त्याने टेलिग्राम या मेसेजिंग ॲपमध्ये तब्बल $7 दशलक्ष गुंतवणूक केली होती म्हणे, तेही रोख रकमेत. $7 दशलक्ष कॅश? हो. वायर कार्डच्या पगारातून इतके पैसे जमवणं म्हणजे पूर्णपणे अशक्य होतं. साम्ट यांना नेहमी वाटायचं की हा पैसा येतो कुठून? रशियातून, लिबियातून, नक्की कुठून? आणि साम्डांना सगळ्यात मोठा धक्का कधी बसला? जेव्हा त्यांना कळालं की ज्या केफर नावाच्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये ते मार्सलेकसोबत नेहमी भेटायचे, त्याच्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर मार्सलेक्सचं ते प्रिन्स रेगिन स्ट्रासेमधलं गुप्त ऑफिस होतं. काय म्हणताय, इतक्या जवळ? हो. हे कळाल्यावर साम्ट्यांना खात्रीच पटली की मार्सलेकचं वायर कार्डमधलं संपूर्ण व्यक्तिमत्वच एक बनाव होता, एक मुखवटा होता. हा तर झाला साम्टचा अनुभव, म्हणजे त्याच्या कारकिर्दीच्या नंतरच्या टप्प्यातला. पण तो सुरुवातीपासूनच असा होता का? हाच प्रश्न आहे. हे समजून घेण्यासाठी त्याच्या सुरुवातीच्या काळात वायरकार्डमध्ये आलेल्या मार्टिन ओस्टरलो यांच्याशी बोलणं महत्त्वाचं ठरतं. ते साधारण 16 वर्षांपूर्वी 2005 मध्ये वायरकार्डमध्ये आले होते. मार्टिन ओस्टरलो काय सांगतात सुरुवातीच्या मार्सलेकबद्दल? तो कसा होता तेव्हा? केलं नव्हतं, पण त्याच्या हुशारीमुळे आणि कामाच्या झपाट्यामुळे तो लवकरच कंपनीचा IT प्रमुख बनला. अच्छा. त्याचात एक प्रकारचा करिश्मा होता. तो लोकांना सहज प्रभावित करायचा. त्याचं कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं होतं असं म्हणतात. ऑफाट. तो क्लिष्ट माहिती एखाद्या हुवर म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरसारखी शोषून घ्यायचा आणि इतक्या सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडायचा की कुणालाही सहज समजावं. त्याने त्या सुरुवातीच्या काळातल्या गोंधळलेल्या स्टार्टअपला एक प्रकारची संरचना दिली. तो खरंच कर्ता माणूस होता, म्हणजे डुअर.
आणि लोकांना जिंकण्याची कला होती त्याच्याकडे. हो, नक्कीच. मार्टिन एक उदाहरण देतात. एका महत्त्वाच्या कंपनीच्या सीईओना भेटायला तो 20 मिनिटं उशिरा पोचला. पण तरीही पुढच्या 20 मिनिटात त्याने त्या सीईओला इतकं आपलंसं केलं की ते मित्र बनले. कमाल आहे. तो लोकांना नेहमी महत्त्वाचं वाटून द्यायचा. जरी ती त्याची एक ठरलेली पद्धत असली तरी तो म्हणायचा, तुमच्यासाठी नेहमीच वेळ आहे. पण या आकर्षक व्यक्तिमत्वामागे कठोर बाजू पण होती नाही का? होती. जे लोक त्याला आवडत नसत त्यांच्याशी तो अत्यंत निर्दयी म्हणजे रुथलेस वागायचा. त्याला लोकांना डिवचायला, उत्तेजित करायला आवडायचं. त्याला विएनीज विनोद म्हणजे विनर श्मे करायची सवय होती. विएनीज विनोद म्हणजे काय? हा विनोदाचा एक खास प्रकार आहे जो अनेकदा थोडा कळवट, उपरोधिक असतो, कधीकधी काळ्या विनोदाकडे झुकणारा. मार्टिन सांगतात की त्यावेळी वायरकार्डच्या मॅनेजमेंटमध्ये राजकीयदृष्ट्या अयोग्य विनोद करणं ही एक फॅशनच झाली होती म्हणे. हां. आणि वायरकार्ड कंपनी स्वतःच थोडी वेगळ्या प्रकारची होती ना, म्हणजे त्यांचा बिझनेस. हो, ती अशा उद्योगांसाठी पेमेंट प्रक्रिया करायची ज्यांना पारंपरिक बँका सहसा स्वीकारत नाहीत, जसं की ऑनलाईन गेमिंग, जुगार, पोर्नोग्राफी. अच्छा. कंपनीत याला गमतीने इमोशनल कॉन्टेंट म्हणायचे. आणि कंपनीचा विस्तार पण अशाच देशांमध्ये झाला जिथे नियम थोडे अस्पष्ट होते. बरोबर. जसं की रशिया. मार्टिन सांगतात की साधारण 2015-16 पासून मार्सलेकचे रशिया दौरे खूप वाढले होते. तो तिकडे नक्की काय करत होता हे मात्र कुणालाच माहीत नव्हतं. मार्टिन यांनी मार्सलेकच्या खोटारडेपणाचा एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे, अगदी त्याच्या पतनाच्या काही आठवड्याआधीचा. हो, तो अनुभव खूप बोलका आहे. एका महत्त्वाच्या बोर्ड मीटिंगमध्ये एका गुंतवणुकीच्या संभाव्य परताव्याबद्दल चर्चा होती. मीटिंगच्या फक्त 1 तास आधी मार्टिन आणि एका सहकार्याने मार्सलेकला स्पष्टपणे आकडेवारी समजावून सांगितली होती की या गुंतवणुकीतून दशकभरात जेमतेम 1.25 दशलक्ष युरो परतावा अपेक्षित आहे. फक्त 1.25 दशलक्ष 10 वर्षात? हो. पण प्रत्यक्ष मीटिंगमध्ये जिथे मार्टिन आणि त्यांचे सहकारी व्हिडिओ कॉन्फरन्सवर होते, मार्सलेक बोर्डासमोर काय म्हणत असेल? तो म्हणाला की या गुंतवणुकीतून पहिल्याच वर्षात 1.5 दशलक्ष युरो मिळतील. काय? एका तासात आकडे बदलले? पूर्णपणे. त्याने काही वेळापूर्वी ऐकलेली माहिती पूर्णपणे बदलून जास्त आकर्षक करून सांगितली. मार्टिन सांगतात की ते अक्षरशः स्तब्ध झाले. म्हणजे जणू कोणीतरी तोंडात मारल्यासारखं त्यांना वाटलं. विश्वास बसणार नाही. मार्सलेक किती सहजपणे, किती आत्मविश्वासाने आणि इतरांसमोर उघडपणे खोटं बोलू शकतो याची ती पहिलीच वेळ होती जी मार्टिन यांनी अनुभवली. या घटनेचा त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल? आजही ते काय म्हणतात? ते आज खूप दुःखी आणि गोंधळलेले आहेत. ते म्हणतात की ह्याबद्दल बोलणं हा त्यांच्यासाठी ह्या धक्क्यातून सावरण्याचा एक मार्ग आहे. त्यांना अजूनही वाटतं की मार्सलेकमध्ये प्रचंड क्षमता होती. तो खूप काही चांगलं करू शकला असता, पण तो पूर्णपणे चुकीच्या मार्गाला लागला. पण तरीही त्यांना त्याच्याबद्दल कुठेतरी आपुलकी वाटते. हो, आश्चर्य म्हणजे वाटते. आणि खरा यान कोण होता हा प्रश्न त्यांना आजही सतावतो. त्यांनी मॉस्कोला जाऊन त्याला भेटण्याचा विचार पण केला होता, पण मग सुरक्षेच्या भीतीने ते गेले नाहीत. मार्टिन यांचं एक निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. इतकी वर्ष एकत्र काम करूनही मार्सलेक आपल्या भूतकाळाबद्दल, आपल्या बालपणाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल कधीच काहीच बोलला नाही. तो लोकांना जवळ आल्याचा भास निर्माण करायचा, पण स्वतःबद्दल कोणतीही खरी माहिती कधीच उघड केली नाही. आणि म्हणूनच तो स्वतःबद्दल जे कधी बोलला नाही ते शोधण्यासाठी त्याच्या बालपणीच्या गावात जाण्याची गरज पडली. व्हिएन्ना जवळचं ते क्लोस्टरनॉयबर्ग गाव. बरोबर. तिथे त्याचे माजी मुख्याध्यापक रुडॉल्फ कोच, एक शिक्षक ब्रुनो आणि काही वर्गमित्र जसे वेरेना आणि फिलिप यांच्याशी संवाद साधण्यात आला. तिथे काय नवीन गोष्टी कळल्या? शाळेत कसा होता तो? काही रंजक गोष्टी समोर आल्या. यानने सुरुवातीला व्हिएन्नातील एका प्रतिष्ठित फ्रेंच शाळेत शिक्षण घेतलं होतं आणि नंतर वयाच्या 12व्या वर्षी तो क्लोस्टरनॉयबर्गमधील स्थानिक शाळेत आला. त्याला फ्रेंच भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. अच्छा. एकदा एका बदली आलेल्या फ्रेंच शिक्षिकेसमोर त्याने म्हणे 5 मिनिटं अस्खलित फ्रेंचमध्ये भाषण दिलं होतं. ती बाई थक्क झाली होती. शाळेत असताना तो कशामध्ये जास्त रमायचा? तो शाळेच्या ग्रंथालयातल्या कम्प्युटरमध्ये खूप रमायचा. ग्रंथपाल आणि शिक्षक ब्रुनो सांगतात की त्याने शाळेत नवीन कॉम्प्युटर सिस्टम बसवायला खूप मदत केली होती. तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा वाटायचा, जास्त प्रौढ. हो, त्याचा वर्गमित्र फिलिप म्हणतो, आम्ही अजून मुलं होतो, पण यान तेव्हाच मोठा झाला होता. वेरेना नावाच्या वर्गमैत्रिणीच्या मते तो थोडा त्रयस्थ राहायचा, पण गर्विष्ठ नव्हता.
उलट शिक्षक इतर मुलांना सांगायचे म्हणे, यानसारखे बना. त्याची विचार करण्याची पद्धत पण लहानपणापासूनच वेगळी होती असं म्हणतात. ते मोज्याबद्दलचं उदाहरण. हो, ते खूपच मजेशीर आहे. त्याने एकदा जाहीर केलं होतं की तो आता मोजे म्हणजे सॉक्स धुणं बंद करणार आहे. काय कारण? कारण त्याने हिशोब केला होता की मोजे धुण्यासाठी लागणारा वेळ, पाणी, साबण आणि श्रम यांचा खर्च नवीन मोजे विकत घेण्यापेक्षा जास्त आहे. म्हणून नवीन मोजे मागवणं हे कॉस्ट बेनिफिटच्या दृष्टीने जास्त फायद्याचं आहे असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे अगदी लहानपणापासूनच असा वेगळा विचार. अगदी. ही त्याची जगाकडे पाहण्याची पूर्णपणे व्यावहारिक आणि थोडी विचित्र पद्धत. त्याचे मित्र होते का की तो एकटाच असायचा? मित्र होते त्याचे. वेरेना स्वतःला त्याची मैत्रीण मानते, पण तो शाळेबाहेर फारसा कुणामध्ये मिसळत नसे आणि आपल्या मित्रांना कधी घरी घेऊन जात नसे. त्याचं खाजगी आयुष्य त्याने नेहमीच खाजगी ठेवलं. वेरेनाने त्याला श्रॅग असं म्हटले. श्रॅग हां, म्हणजे थोडा तिरकस किंवा जगाकडे नेहमीच्यापेक्षा वेगळ्या कोणातून पाहणारा. आणि मग त्याने अचानक शाळा सोडली, ते पण परीक्षेच्या ऐन वेळी. हो, आणि तेही अंतिम परीक्षेच्या फक्त 2 आठवडे आधी. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्याला विरानातील एका टेक कंपनीकडून नोकरीची आकर्षक ऑफर आली आणि त्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. फक्त 17व्या वर्षी? हा तर मोठा धक्का असेल सगळ्यांसाठी. नक्कीच. त्याच्या शिक्षकांसाठी आणि मित्रांसाठी हा खूप मोठा धक्का होता. हा त्याचा कमालीचा आत्मविश्वास होता की वास्तवापासून दूर असलेला भ्रम? सांगणं कठीण आहे. त्याच्या कुटुंबाबद्दल काय माहिती मिळाली? विशेषतः त्याच्या आईबद्दल बरीच चर्चा झाली असं वाटतं. कुटुंबाबद्दल फार कमी माहिती आहे खरं तर. त्याला एक धाकटी बहीण आणि एक भाऊ आहे, जे सामान्य आयुष्य जगत आहेत. वडिलांबद्दल कुणाला फारसं आठवत नाही किंवा ते लहानपणीच सोडून गेले होते. पण आईबद्दल मात्र अनेकांनी आवर्जून सांगितलं. काय म्हणाले लोक? माझी मुख्याध्यापक रुडॉल्फ कोच यांनी तिला लढाऊ, कम्बॅटिव्ह असं म्हटलं, पण त्यांच्या बोलण्याच्या टोनवरून जाणवत होतं की ते शब्द जपून वापरत आहेत. कदाचित त्यांना भांडखोर किंवा कटकटी असं काहीतरी म्हणायचं असेल. आणि वर्गमैत्रीण वेरेना काय म्हणाली आईबद्दल? वेरेनाने आईचं वर्णन करताना म्हटलं ती एक लक्ष वेधून घेणारी बाई होती. ती नेहमी कसल्या ना कसल्या कारणावरून नाराज असायची आणि सतत काहीतरी चळवळी किंवा तक्रारी करत असायची. म्हणजे आईसोबतचं नातं अवघड होतं. खूपच. सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की यांचं त्याच्या आईसोबतचं नातं खूप तणावपूर्ण आणि अवघड होतं आणि त्याला शक्य तितक्या लवकर घरापासून दूर जायचं होतं. यांच्या आईकडून काही प्रतिक्रिया मिळाली का यावर? हो, तिच्याशी संपर्क साधला होता, पण तिने मुलाखत देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र तिने एक ईमेल पाठवला, ज्यात तिने या अवघड नात्याला दुजोरा दिला. तिने लिहिलं की यान घर सोडण्याआधीचं शेवटचं वर्ष खूप वाईट गेलं होतं, कारण ती त्याला बोटचेपेपणा करू देत नव्हती आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे वागू देत नव्हती. अच्छा. तिने मानसशास्त्रज्ञाची मदत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचंही सांगितलं. आणि धक्कादायक म्हणजे गेल्या 25 वर्षात तिने फक्त एकदाच त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षात फक्त एकदा? हो, पण गंमत म्हणजे त्या ईमेलसोबत तिने यांसंबंधीची तब्बल 18 कागदपत्र जोडली होती. यात 2000 सालापासूनचे त्याचे जुने प्रेस रिलीज होते, तसेच ऑस्ट्रियन रशियन फ्रेंडशिप सोसायटीबद्दलची काही कागदपत्र पण होती. अरे, म्हणजे संबंध नसले तरी ती लक्ष ठेवून होती. असंच दिसतंय. यावरून असं वाटतं की त्यांचे संबंध पूर्णपणे तुटलेले असले तरी ती दुरून का होईना त्याच्या करिअरवर लक्ष ठेवून होती. कदाचित तिला त्याच्या रशियन संबंधांबद्दल आधीपासून कल्पना असावी, कोणास ठाऊक. शाळा सोडल्यानंतर यांमध्ये काय बदल झाला? वेरेनाने त्याबद्दल काही सांगितलं का? हो, आणि तो बदल खूप मोठा आणि धक्कादायक होता असं ती म्हणाली. वेरेना सांगते की ती यानला पुन्हा भेटली ते शाळेच्या पदवीदान समारंभानंतरच्या रियुनियनमध्ये. तेव्हा यान अंदाजे 19 वर्षांचा असेल. काय म्हणाला तो? त्या भेटीत तो खूप बढाई मारत होता म्हणे. तो म्हणत होता की त्याला आता कळलं आहे की जग कसं चालतं. पैशाने जगातली कोणतीही गोष्ट विकत घेता येते, अगदी लैंगिक संबंधसुद्धा. आणि त्याने वेरेनाकडे तशी अप्रत्यक्ष मागणीही केली. बापरे, हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे 19 वर्षांचा मुलगा असं बोलतोय? हो, वेरेनाने त्याला तेव्हाच मूर्ख म्हटलं आणि ती तिथून निघून गेली. तिच्यासाठी हा बदल अविश्वसनीय होता. तो लहानपणीचा हुशार, काहीसा विचित्र पण निरुपद्रवी वाटणारा यान आता पूर्णपणे बदलला होता. जणू काही तो मार्गावरून पूर्णपणे घसरला होता. पैसा आणि सत्ता यांनी त्याला भ्रष्ट केलं होतं. त्याचा दुसरा वर्गमित्र फिलिप याने याबद्दल बोलताना एक वेगळा मुद्दा मांडला असं वाटतं. हो, फिलिप म्हणाला की तो याबद्दल यासाठी बोलतोय कारण लोकांना हे समजावं की यांचं बालपण सोपं नव्हतं.
त्याच्यात असुरक्षितता होती. तो काही जन्मतःच गुन्हेगार किंवा फरारी होण्यासाठी जन्माला आला नव्हता. म्हणजे परिस्थितीचा पण भाग होता. त्याच्या म्हणण्यानुसार हो, त्याची आज जी अवस्था झाली आहे ती अत्यंत दुःखद आहे. कुठेतरी परिस्थितीने आणि त्याच्या स्वतःच्या निवडीनं त्याला या टोकापर्यंत आणलं. या सगळ्या वेगळ्या लोकांच्या आठवणी ऐकल्यावर काय वाटतं? म्हणजे काय चित्र उभं राहते यान मार्सलेकचं? एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि विरोधाभासाने भरलेलं चित्र समोर येतंय. एकीकडे कमालीची बुद्धिमत्ता, लोकांना आकर्षित करण्याची क्षमता, कामाचा झपाटा, तर दुसरीकडे टोकाचा खोटारडेपणा, क्रूरता, दिखाऊपणा आणि प्रचंड गुप्तता. असं वाटतं की तो सतत वेगवेगळे मुखवटे घालून जगत होता आणि कदाचित त्याचा खरा चेहरा तो कोणताच नव्हता. या कहाणीतून हेही दिसतं की जे लोक टोकाची भूमिका घेतात किंवा असे मोठे गुन्हेगार बनतात ते आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे नसतात. त्यांच्यातही मानवी भावना, असुरक्षितता या गोष्टी असतातच. बरोबर. आणि गुप्तहेर संघटना अनेकदा नेमक्या याच गोष्टींचा फायदा घेतात असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील असुरक्षितता, त्याच्या आर्थिक गरजा किंवा त्याच्या भूतकाळातील काही घटना यांचा वापर करून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं जातं. त्याच्या व्यक्तिमत्वातील उणीवा हेरून त्यांचा उपयोग केला जातो. पण मग प्रश्न उरतोच की कठीण बालपण किंवा असुरक्षितता असलेले सगळेच जण तर गुप्तहेर बनत नाहीत ना? नाही, अर्थातच नाही. मग यान मार्सलेक या गुप्तहेरीच्या जगात नेमका कसा ओढला गेला? त्याने रशियनांबरोबर काम का स्वीकारलं असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने त्यांच्यासाठी नक्की काय काय केलं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि खरं सांगायचं तर त्यांची पूर्ण उत्तरं कधी मिळतील की नाही हे सांगणं खूप कठीण आहे. पण या सगळ्या धागेदोऱ्यांमधून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. यान मार्सलेकची कहाणी केवळ एका व्यक्तीच्या नैतिक पतनाची नाहीये. तर मग यातून मोठा विचार काय मिळतो आपल्याला? यातून आपल्याला ओळख म्हणजे आयडेंटिटी आणि सत्य म्हणजे ट्रूथ किती फसवे असू शकतात याचा प्रत्यय येतो. आपण एखाद्या व्यक्तीला, अगदी जवळच्या व्यक्तीलाही, खऱ्या अर्थाने किती ओळखू शकतो हा प्रश्न पडतो. बरोबर. वैयक्तिक आयुष्यातील त्रुटी, महत्वाकांक्षा आणि जागतिक राजकारणांचे छुपे खेळ यांच्यात किती गुंतागुंतीचा आणि धोकादायक संबंध असू शकतो हे मार्सलेकची कहाणी अधोरेखित करते. एखाद्या व्यक्तीचं सार्वजनिक रूप आणि त्याचं खाजगी, खरं रूप यात किती मोठी दरी असू शकते हा विचार नक्कीच करायला लावणारा आहे.